नमस्कार, आवाज इंडिया में आप सभी का स्वागत है। मैं हूं सीमा। मराठी बनाम हिंदी की बहस के बीच एनसीपी प्रमुख शरद पवार ने अपनी राय स्पष्ट कर दी है। उन्होंने कहा है कि ठाकरे बंधुओं का बयान बिल्कुल गलत नहीं है और वे 6 जुलाई को उनके मराठी मार्च में शामिल हो सकते हैं। पवार ने कहा कि कक्षा 1 से हिंदी अनिवार्य करने का फैसला छोटे बच्चों पर भाषाई बोझ डालने जैसा होगा। उन्होंने स्पष्ट किया कि 5वीं के बाद हिंदी सीखने में कोई दिक्कत नहीं है, लेकिन प्राथमिक शिक्षा मातृभाषा में ही होनी चाहिए। देश में हिंदी बोलने वालों की संख्या जरूर अधिक है, लेकिन इसका ये मतलब नहीं है कि इसे प्राथमिक स्तर पर थोप दिया जाए। उन्होंने राज्य सरकार को सलाह दी है कि 5वीं कक्षा तक हिंदी को अनिवार्य भाषा से हटाया जाना चाहिए। शरद पवार ने भाषा के मुद्दे को राजनीति से दूर रखने और शिक्षा के हित में सोचने की अपील की है। ये बयान ऐसे समय में आया है जब मराठी अस्मिता को लेकर ठाकरे परिवार खुलकर सामने आया है और अब शरद पवार भी उनके सुर से सुर मिला रहे हैं। बाइट शरद पवार। माझ्या मते या सगळ्यांचा आग्रह जो आहे तो प्राथमिक शिक्षणामध्ये हिंदी सक्तीचं करू नये। 5वीच्या नंतर हिंदी शिकायला काही हरकत नाही। हिंदी देशातला एक मोठा वर्ग हिंदी भाषा बोलतो आणि त्यामुळं हिंदीला एकदमच त्याच ठरवायचं कारण नाही। पण हे जरी खरं असलं तर मुलांच्या एका विशिष्ट वयामध्ये भाषा किती आत्मसात तो करू शकेल, त्याचा किती भाषेचा लोड टाकावा लागेल याचा विचारसुद्धा करावा लागेल। तो लोड टाकला आणि मातृभाषा ही बाजूला पडली तर हे योग्य नाही आणि म्हणून 5वीपर्यंत हिंदी भाषेचा संबंधीचा हट्ट सरकारने सोडावा। त्या ठिकाणी मातृभाषा हीच महत्त्वाची पाहिजे आणि त्याच्यानंतर पुढं जे काही करायचं असेल ते 5वीच्या नंतर कुटुंबाचे लोक त्याचा निर्णय घेतील, त्याला आमचा विरोध नाही। पण आत्ता जे बाकीचे सगळे लोक जे बोलत आहेत की आता ठाकरे बंधू त्याचे मी स्टेटमेंट आता बघितलं, ते काही चुकीचं नाही। त्या स्टेटमेंटमध्ये कोणत्या स्टेटला हिंदी आणि हवी आणि नको आहे या दोन्ही गोष्टी सांगितले आणि त्यामुळं त्या निमित्तानं महाराष्ट्रातले मराठी भाषिक एकत्र येत असतील, भूमिका घेत असतील तर ते मातृभाषेच्या दृष्टीनं चांगली गोष्ट। राज ठाकरे साहेबांनी 6 तारखेला मोर्चा आयोजित केलेला आहे, सर्वपक्षीय लोकांना नेत्यांना बोलवलेले, तुमची काय भूमिका राहणार? मला आता तुम्ही सांगताय, आम्हाला काही कुणी सांगितले नाही। हा विषय कुणी एकटा राजकीय पक्ष सामूहिक निर्णय घेऊ शकत नाही। त्यांनी असंही सांगितलं असं मी ऐकलं की आम्ही अन्य पक्षांशी बोलणार आहोत, त्यांना बोलून द्या, बोलल्याच्या नंतर चर्चा करू। आमचा अप्रोच निगेटिव्ह नाही।